बुक्की टिंगुला कसलं गाणं बुक्की टिंगुला स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. ते तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपला प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे. आता प्रोजेक्ट्समध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट आणि शेके प्रीसेट यूज केलेले ते आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायच्यात अलाइट मोशनमध्ये. आणि अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे. तर डेमो बघितल्याप्रमाणे स्टेटस क्रिएट करण्यासाठी अशा प्रकारे तुम्हाला बीटमार्कची गरज राहणार आहे. त्यासाठी बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला बीटमार्क प्रोव्हाइड केलेले आहे. तर काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे मटेरियल राहणार आहे. तर आता मटेरियलमध्ये हे इमेज मी तर डेमोसाठी यूज करतोय. इथं तुम्ही स्वतःचे इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो इझिली क्रिएट करू शकता स्टेप बाय स्टेप. तर बघू शकता अशा प्रकारे इमेज काय करायचं, प्रत्येक इमेज बीटमार्कनुसार ॲड करून घ्यायचं. आता हे इमेज मी तर डेमोसाठी यूज करतोय. इथं तुम्ही अशा प्रकारे स्वतःचे इमेज ॲड करून हा स्टेटस आहे तो इझिली क्रिएट करू शकता. आता बघू शकता इथं जशा प्रकारे मी डेमो इमेज ॲड करतोय तशा प्रकारे प्रत्येक बीटमार्कला तुम्ही तुमचे इमेज ॲड करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता अशा प्रकारे इमेज ॲड करून घेतल्याने नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की प्रत्येक इमेजला आपल्याला फुल स्क्रीन करायचं आहे. त्यासाठी इमेजला सिलेक्ट करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनने क्लिक करायचं, म्हणजे आपला इमेज आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे. अशाच प्रकारे बघू शकता प्रत्येक इमेज लेअर फुल स्क्रीन करण्यासाठी एकच स्टेप करायचे आहे. फक्त काय करायचं आहे की इमेज लेअर सिलेक्ट करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आणि अशाच प्रकारे काय करायचं आहे, शेवटपर्यंत आपले प्रत्येक इमेज अशा प्रकारे फुल स्क्रीन करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे बघू शकता की इथं प्रोव्हाइड आपण केलेले प्रत्येक इमेज लेअर फुल स्क्रीन आणि परफेक्ट बीटमार्कनुसार बसलेले आहेत. तर आता काय करायचं आहे की आपण प्रत्येक इमेज लेअरला आपलं काय करायचं आहे, इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेके प्रीसेट ओपन करायचा आहे. आणि इथं 4 इफेक्ट आहेत बघू शकता. तर जो फर्स्ट इफेक्ट आहे तो अशा प्रकारे राहणार आहे. तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. आता कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं फक्त तुम्हाला बीटचं टायमिंग बघायचं आहे. पहिला बीट आहे तो 0 सेकंदावर आहे, म्हणजेच पहिला इमेज इथं आपल्याला पेस्ट करायचा आहे. सेकंड इमेज बघू शकता 0.24 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे. त्यानंतर हे इमेज सोडून द्यायचे आहेत. बघू शकता पहिला बीट 4.15 इथं आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. बघू शकता की आपण जिथं जिथं पेस्ट करणार आहोत त्याचं टायमिंग तुम्हाला इथं सांगणार आहोत. तर इथं डबल बीटला आपण वेगळा इफेक्ट लावायचा आहे. त्यासाठी इथं आपल्याला काय करायचं, 7.9ला एकदा पेस्ट करायचं आहे. त्यानंतर बघू शकता इथं आपल्याला 8.9ला पेस्ट करायचं आहे. आणि त्यासमोरचा इमेज लेअर सोडून इथं बघू शकता 9.9 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचं आहे. त्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे, 10.9 पहिला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यानंतर एक इमेजमध्ये सोडून 11.9 बघू शकता. टायमिंगनुसारही तुम्ही हे इफेक्ट आहे ते अप्लाय करू शकता. आणि लास्ट आपल्याला 12.9 या सेकंदाच्या बेसमार्कला पेस्ट करायचं आहे. त्यानंतर परत एकदा बॅक निघून शेके प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे. आणि सेकंड नंबरचा इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्ट लावून इथं आपल्याला काय करायचं, सेकंड नंबरच्या म्हणजे 0.11 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट केल्यानंतर इथं बघू शकताय इथं आपले परफेक्ट 3 इफेक्ट झालेले आहेत. त्यानंतर बघू शकता इथं आपल्याला राहिलेला इमेज कुठला आहे ते बघू शकता. इथं आपला राहिलेला इमेज आहे तो 7.1 बघू शकता 7.24ला इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर इथं आपल्याला डबल बीटलाही कुठलाही इफेक्ट द्यायचा नाही. इथं आपल्याला काय करायचं आहे, 9.24 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे. त्यानंतर बघू शकता इथं आपल्याला डबल बीटच आहे, त्या समोरच्या लास्ट आपल्याला 11.25 सेकंदाला पेस्ट करायचे. आता सेकंड इफेक्ट आहे अशा प्रकारे बीटमार्कला पेस्ट झाल्यानंतर परत इथून बॅक निघून शेके प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे. आणि थर्ड इफेक्ट बघू शकता अशा प्रकारे आहे. तो सिम्पली इथून आपल्याला काय करायचं आहे, कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला काय करायचं की तर लॉंग इमेज लेअर आहेत. अशा प्रकारे बघू शकता लॉंग इमेज लेअर आहेत, त्या इमेज लेअरला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. बघू शकता हा सेकंड नंबरचा इमेज लेअर आहे आणि थर्ड नंबर बघू शकता हा. तर या तिन्ही लेअरला पेस्ट केल्यानंतर आपल्याला परत एकदा बॅक निघून शेके प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे.
आणि फोर्थ इफेक्ट लास्ट तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन आता हा इफेक्ट देण्यासाठी काय करायचं आहे की इथं सगळ्यात पहिल्यांदा बघू शकता अशा प्रकारे सेकंड नंबरला म्हणजे 3.6 सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करण्यासाठी इथं आपल्याला आधीचा जो इफेक्ट आहे तो इथं डिलीट करायचा आहे. इथं काय करायचं इमेज आहे ते अशा प्रकारे जी साईज आहे ती कमी करण्यासाठी म्हणजे आपल्याला 9.16 या रेशोमध्ये इमेज तयार करण्यासाठी काय करायचं इमेज लेअर सिलेक्ट करून इथं तुम्हाला अशा प्रकारे त्याचा ॲरो दिसणार आहे. ॲरो दिसल्यानंतर बघू शकता इमेज लेअर अशा प्रकारे कमी करू शकतो आपण. आता ॲरो दिसल्यानंतर परत एकदा प्लस खालील इफेक्टवर क्लिक करायचं आणि पेस्ट इफेक्ट करून घ्यायचे. पेस्ट इफेक्ट केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता इथं इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर समोरील इफेक्ट काय करायचं आपल्याला जिथं 2 बीट आहेत तिथं आपल्याला पेस्ट करायचे आहे. बघू शकता अशा प्रकारे इथं 2 बीट आहेत तर अशा प्रकारे इमेज लेअर कमी करून इफेक्ट इथं आपल्याला पेस्ट करायचे आहे. आणि पेस्ट केल्यानंतर या इमेज लेअरची लेअर आहेत त्या 3च फक्त ठेवून घ्यायचे. बघू शकता अशा प्रकारे 3 लेअर ठेवून घ्यायच्यात. आणि अशा प्रकारे बघू शकता इथं आपल्याला 8.25 सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे. इथं आपण बघू शकता इफेक्ट पेस्ट करायचे आहे आणि इथं आपल्याला काय करायचं आहे 3 लेअर ठेवून घ्यायचे आहेत. बघू शकता अशा प्रकारे प्रॉपर सेट करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे बघू शकता की इथं आपल्या 3 लेअर सेट झालेले आहेत. आता बघू शकता की प्रत्येक ठिकाणी इथं जे आपल्याला 3 लेअर आहेत तिथं आपल्याला फक्त काय करायचे ज्या ठिकाणी आपलं इमेज लेअर आपला जो इमेज आहे तो प्रॉपर बसत नसेल तिथं जो लहान लेअर आहे इमेज तो इथं आपल्याला ॲड करायचा. त्यासाठी बघू शकता अशा प्रकारे साईज कमी करून घ्यायचे आणि तो इफेक्ट पेस्ट करायचे. पेस्ट केल्यानंतर 3 लेअर फक्त परफेक्ट बसतील अशा प्रकारे सेटिंग करून इथं सेट करून घ्यायचे. तर बघू शकता की आपल्याला प्रॉपर स्टेटसला आहे तो इफेक्ट लागलेला आहे. त्यानंतर स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि आपला जो PNG दिलेला आहे तो ॲड करून त्याची लेंथ सगळ्यात पहिल्यांदा वाढवून घ्यायची आहे शेवटपर्यंत. आणि स्टार्टिंगला येऊन इथं आपल्याला काय करायचं वरती अशा प्रकारे बघू शकताय वरती अशा प्रकारे सेट झाल्यानंतर याचा ओव्हरऑल तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.